नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता आहो मी उमरखेड ते पुसद रोडला। आता आज जाणार आहो मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामधील पुसद तालुक्यामध्ये हरशी आहे आणि तिथं आहे महादेवाचं मंदिर। तर आज मी निघालो मोटरसायकलनं आणि आपली क्रुझर गाडी आहे घरी आज 0492। तर तिला भाडं नसल्यामुळे आज ती गाडी घरी आहे। तर आज मी निघालो मोटरसायकलनं, तुम्हाला तिथलं मंदिर दाखवतो। मंदिर जुने मंदिर आहे आणि टेकडीवर आहे आणि ते मंदिर मित्रांनो पुसदपासून 13 किलोमीटरवर आहे आणि श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीच्या पर्वावर तिथं लई गर्दी असते। तर चला मग मित्रांनो, तुम्हाला आज तिथलं मंदिर दाखवतो। तर मित्रांनो, हे आहे रस्ता, हे उमरकडून आलेला आहे रस्ता आणि इकडं पुसदला जाते आणि इकडं आपली गाडी आहे मोटरसायकल आणि हे आहे बघा जंगल। हे घाट आहे उमरखेड ते पुसद रोडचा। मित्रांनो, आता आहे मार्च महिना चालू आणि सगळे झाडं बघा वाळून गेले, पाला गळाला, पूर्ण झाडीच आहे इथं। तर चला मग निघू मित्रांनो आपण। आणि मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव बदललेलं आहे। अगोदर होतं शिवलिंग कल्याणकर आणि आता केलं ट्रॅव्हल विथ शिवलिंग। आपलं प्रवासाचं चॅनल असल्यामुळं ट्रॅव्हल विथ शिवलिंग केलं मित्रांनो। आणि नवीन प्रेक्षकासाठी माझी ओळख सांगतो, मी एक ड्रायव्हर आहे आणि माझ्याकडे आहे क्रुझर गाडी 0492। तर मित्रांनो, ते गाडी घेऊन मी पूर्ण भारतामध्ये प्रवास करत असतो, जिकडले भाडे आले तिकडे जात असतो आणि भाड्याच्या निमित्तानं व्हिडिओ बनवतो। तर तुम्हाला मित्रांनो नवीन नवीन पर्यटन स्थळं आणि भक्तिस्थळं पाहायला मिळतील। तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर चला मग, आता आज आपण महादेवाला जाणार आहोत। तुम्हाला दाखवतो मित्रांनो मंदिर, एकदम टेकडीवर मंदिर आहे, उंच जावं लागते। आणि तिथं जर तुम्हाला जायचं असेल मित्रांनो तर गाडीचे ब्रेक चांगले असले पाहिजेत, तरच गाडी तुम्ही वर नेऊ शकता, नाही तर गाडी खाली लावली तरी पैदल जाऊ शकता तुम्ही पायऱ्या। आता ठीक आहे मित्रांनो आणि मित्रांनो, हे आहे शिळवण्याचा घाट उमरखेड ते पुसद रोडचा। हे पहा जंगल। मार्च महिना चालू आहे आणि ऊनही भरपूर तपत आहे सध्या। मित्रांनो, हे घाटातून इथं रेल्वेचं काम चालू आहे। हे बघा ट्रॅक्टर, तो रेल्वे लाईन होणार आहे। काही वर्षामध्ये रेल्वे चालू होईल मित्रांनो। नागपूर ते नांदेड गाडी या जंगलामधून जाणार आहे।
तर मित्रांनो, आपल्याला ज्या टेकडीवर जायचं आहे ते बघा समोर दिसते, ते इथं जायचं आहे बघा. इथं आहे मंदिर. त्या कमानीमधून जायचं आहे मित्रांनो, आणि मंदिरापर्यंत जाईपर्यंत चढ आहे सगळा. तर हे बघा रस्ता, वळणं आहेत, वळणाच्या रस्त्यानं आपल्याला वर जायचं. उन्हाळा असल्यामुळं सगळं गवत वाळून गेलेलं दिसायला. पावसाळ्यामध्ये खूप मस्त दिसते, हिरवगार सगळं डोंगर हिरवगार दिसते. पावसाळ्यात चांगला व्ह्यू येते. तर चला मित्रांनो, जाऊ आपण वर आता. तर मित्रांनो, आपण वर आलेले आहोत टेकडीवर, आणि हे वरून खालचा व्ह्यू बघा कसा दिसते. तर मित्रांनो, पोहोचलो आपण मंदिराच्या परिसरामध्ये. हे बघा श्री क्षेत्र महादेव संस्थान हरसी. तर मग चला मग आता दर्शन घेऊ. आणि मित्रांनो, मंदिराच्या परिसरामध्ये एक काळ भैरव मंदिर आहे एक, आणि दुसरं आहे विठ्ठल रुक्मिणीचं एक मंदिर. आणि हे बघा मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे. आणि इथं झाडा, लिंबाचे झाडं आहेत, खाली बसायसाठी वटी आहेत. आणि हे बघा विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर इथं आहे. मित्रांनो, इथून खाली गेल्याच्या नंतर आपण हनुमानाची मूर्ती पाहणार आहोत. खूप मोठी अशी मूर्ती आहे हनुमानाची. मंदिराच्या परिसरामध्ये बसायसाठी जागा आहे, पिण्यासाठी पाणी, आणि लहान मुलांना खेळण्यासाठी बघा इकडे घसरपट्टी आणि झुले आहेत. हे बघा.
मित्रांनो, उमरखेडून येते हे मंदिर 32 किलोमीटर आणि पुसदून येते 13 किलोमीटर आणि उमरखेड ते पुसद रोडलाच मंदिर आहे हे. खालून तुम्ही वर पायऱ्यानं पण येऊ शकता आणि गाडी पण घेऊन येऊ शकता. तर मित्रांनो, हर्षीचं हे महादेवाचं मंदिर धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे हे. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या मित्रासंग आणि परिवारासंग येथे येऊन दर्शन घेऊ शकता, या पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. तर आले तर नक्की भेट द्या मित्रांनो. इथे खूप चांगलं असं वातावरण आहे. आणि मित्रांनो, हे आहे बघा परिसर मंदिरा बसला आणि हे तर चौकीकून कंपाऊंड केलेलं आहे आणि हे तर गाड्या इथं पार्किंगला लागतात. हा बघा बोर्ड पार्किंगचा. आणि इथे एक मंदिर आहे काळभैरवाचं. तर मित्रांनो, त्या टेकडीहून आपण खाली आलो आणि हे बघा इकडं हीच ती मूर्ती बजरंगबलीची खूप मोठी आहे. तर आपण दर्शन घेऊ इथं. आणि मित्रांनो, इथून पण रस्ता आहे वर जाण्यासाठी, पायऱ्या आहेत बघा. आणि हे कुठपर्यंत आहेत ते काय पाहिलं नाही आम्ही, पण तुम्ही पैदल तिकून पण जाऊ शकता त्या कमानीमधून आणि गाडी पण नेऊ शकता वरे. आणि हे पुसद ते उमरखेड रोडवरूनच तुम्हाला दिसते हे मंदिर. आणि इकडं आहे बघा बजरंगबलीचं मंदिर एक. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला असेच भक्तिस्थळ पर्यटन स्थळ पाहण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. तर चला मग मित्रांनो, लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.